खरीप हंगामाच्या तोंडावरती कृषी विभागातील लिपिक वर्ग जो आहे तो बेमुदत संपावरती गेलेला आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। तर काय आपली मागणी आहे, कधीपासून आपण संपावरती गेलेले आहेत आणि शासनाकडे आपली काय मागणी आहे? सध्या कृषी विभागाचा आकृती बंद तयार होण्याच्या मार्गावर आहे आणि कृषी विभागातील लिपिक वर्गांना नेहमीच डावलण्यात आलेला आहे आणि त्यांची पदे कमी करण्यात आली आहे। परंतु कृषी विभागा संघटनेनं या आकृती बंदामध्ये लिपिक वर्गाची कोणतीही पदे कमी करणार नाही असा अजेंडा घेतलेला आहे। त्याचबरोबर जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा लेवलवर असलेलं सहाय्यक अधीक्षक पद हे काढून त्या जागी अधीक्षक पद राजपत्रित गट ब करण्याचे आमचे मागणी आहे। त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक हे पद जे आहे ते 75% पदोन्नतीनं आणि 25% सरळ सेवेने भरण्यात यावं। तसेच प्रशासकीय अधिकारी जे पद आहे हे सुद्धा 75% पदोन्नती आणि 25% सरळ सेवेने भरण्यात यावं अशी विनंती आहे। परंतु कृषी विभागातील काही बडे अधिकारी आणि इतर घोडेबाजार करणारे हे वारंवार लिपिक बांधवांना डावळून अधिकाऱ्याचेच मनमानी कारभार पूर्ण करतात आणि अधिकाऱ्याच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। परंतु गरीब आणि लिपिक कृषी विभागासाठी नेहमी कार्यतत्पर असणारा लिपिक बांधव याला डावलल्या जाते आणि त्याची मागणी पूर्ण करत नाही। परंतु अशा प्रकारचं डावलण्याचं धोरण जर शासनाने राबवलं तर यानंतर 5 जूनपासून बंदा कृषी विभागातील लिपिक हा रस्त्यावर उतरून संपावर जाणार आहे असं मी शासनाला आवाहन करतो। निश्चितच आपण जर पाहिलं तर कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या खंबीर पाठीशी उभा राहणार आहे। आज संप जो आहेत लिपिक वर्गीय आता या संपावर गेल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे। येत्या 5 जून नंतर पुन्हा आंदोलनाचा पवित्रा हा तीव्र करण्याचा इशारा यावेळी लिपिक वर्गाने दिला आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।